गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे गिरणा धरण ते नांदगाव शहर स्वतंत्र पाणी पुरवठा योजना अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक संपन्न झाली आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गिरणा नांदगाव पाणी योजना नांदगाव शहराला शुद्ध व सातत्यपूर्ण पाणी पुरवठा करण्यासाठी गिरणा नांदगाव पाणी योजना राबवण्यात येते। यावेळी ठेकेदारांनी माहिती दिली की ही योजना साधारणपणे पुढील 6 महिन्यात पूर्ण केली जाईल। आमदार सुहास अण्णा कांदे यांनी यावेळी कामाच्या दर्जावर आणि वेळेच्या काटेकोर अंमलबजावणीवर विशेष भर देत नांदगावकरांना दर्जेदार पाणी देणे ही माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे। कोणत्याही अडथळ्यामुळे नागरिकांचे हक्क डावलले जाणार नाही असे ठामपणे सांगितले। एकत्रित ध्येय आणि संकल्प या आढावा बैठकीत तांत्रिक बाबी, निधी व्यवस्थापन, अंमलबजावणीची अडचणी तसेच पुढील टप्प्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। सर्व संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना कामात गती आणण्यासाठी आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती पावले त्वरित उचलण्याचे निर्देश देण्यात आले। या योजनांमुळे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून दीर्घकाळ चालत असलेली पाण्याची समस्या कायमची दूर होणार आहे। बैठकीदरम्यान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सांगितले की ही केवळ विकास योजना नाही तर माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आयुष्याचा भाग आहे। पाणी ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे आणि ही गरज पूर्ण करणे ही माझे पहिले कर्तव्य आहे। या बैठकीत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी आपली जबाबदारीची जाणीव व्यक्त करत काम वेळेत आणि योग्य दर्जाने पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन दिले। योजनेच्या प्रत्येक टप्प्याचा नियमित आढावा घेण्यात येणार असून नागरिकांना वेळोवेळी माहिती पुरवण्याची व्यवस्था केली जाणार आहे। या बैठकी प्रसंगी अंजुमताई कांदे, युवासेना जिल्हाध्यक्ष फरहानदादा खान, ठेकेदार श्री अविनाश शिरसाट, प्रोजेक्ट मॅनेजर कन्सल्टंट PMC कचवे तसेच नांदगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री श्यामकांत जाधव उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।